मोहन, एक जबरदस्त असं पान बनव का हे जे आता तेलकट तेलकट खाण्यात आलं आहे हा, हे म्हटलं पूर्णच्या पूर्ण पचन झालं पाहिजे आणि तेलकटपणा जो आहे हा पुरा निघाला पाहिजे बाहेर. असं कोणतं पान आहे बा मायापाशी? असं तर कोणतं पान मी विकत नाही मायापाशी. तात्या असं कोणतंच पान आहे नाही मायापाशी. जे आहे ते तुम्ही रोजच खाता तसंच आहे. बरं दे, जे रोज बनवतं तेच दे. का हो तात्या, पोट्ट्यानं तर अलगच अकात केला म्हणते. तुमच्या घरी आले होते का ते? नाही नाही, ना घरी नाही आले होते, पण लोक सांगू राहिले होते. कायचा आकात केला पोट्टे ना? अकात काही विचारू नका तुम्ही. खरोखरचे खरोखरचे सापा आणले होते याईनं पकडून आणि एका एकाच्या घरी चालले होते. 50 रुपये द्या आणि इथंच पूजा करा म्हणे. कायले जाता म्हणे जंगलात वारुळाची पूजा करायले, सापाची पूजा करायले. हा, काही कमी जास्त झालं तर म्हणे जंगलात, आणि यानं त्या जंगलातून साप पकडून आणला होता खरोखरचा. अरे बाप, चांगलेच कलाकार आहे पोट्टे. घरच्याही काही म्हणत नाही. हा, घरच्या लाडाच्या आहे ना तर वाया गेले ते. तुम्ही म्हणता बा घरच्या लाडाच्यानं वाया गेले, घरच्या इथं झोडपे देते त्याईले. अरे गेलेच नाही का तुम्ही वावरात नाही? बस आता जेवण झालं माय, 5-10 मिनिटं झाले. काढली बस ऐकाल. आता पान खातो मोहनपतचं, तंबाखू चुन्याची पुडी घेतो आणि सरकन निघून जातो आपल्या रस्त्यानं. जा जराशे लवकर जा, हे जंगली डुकरं गिकरं आले तर वांद्यात काम येऊन जाईन पुरं. नाही येत ते, त्याचा याचा टाइम व्हायचा आहे. मोहन एक पान लावजो चांगलं जबरदस्त आणि एक तंबाखू चुन्याची पुडी देऊन देतो. बरं बरं. अरे देणार रे बा, झालेच नाही का? किती वेळ झाला आता? अरे थांब ना जराशे, पानच तर रंगाच आहे ते. हा, कट्टा तर रंगू दे थोडंसा. मायावाल्या पानावर चांगला रंगलेला कत्ता टाकजो. का हो तात्या, हे पोट्टे आले होते का तुमच्या घरी? अरे बा आले होते, काय विचारता तुम्ही? राहू द्या बा, नाही विचार, राहू द्या, नका सांगू. अरे तसं नाही. अरे माय म्हणणं असं आहे का ते आले होते आणि खरोखरचा साप घेऊन आले होते ते. मी हाकललं द्यायले 50 रुपये द्यान पूजा करा म्हणे. मी म्हटलं लवकर निघ इथून, 50 रुपये द्यान पूजा करा. मी आलो होतो पूजा करून. माय घरापाशी आले होते ते, 50 रुपये द्या म्हणे आणि घरचे बाई माणसं 2 जण पूजा करा म्हणे. मग केली काय तुम्ही पूजा? पूजा मी कायले करू, मी जमतेम पूजेलेच निघालो होतो. म्याय हाकललं द्यायले. म्या म्हटलं मी ह्या अशा साध्या सुध्या सापाची पूजा करत नाही. मले पाहिजे म्हटलं इच्छाधारी साप. इच्छाधारी साप असन तर मी 50 म्हणून 100 देतो तुम्हाला. तुम्ही 50च म्हणून राहिला ना तर 100 देतो, पण मला इच्छाधारी नागाना म्हटलं पकडून. इच्छाधारीच आणून राहिलो होतो म्हणे, पण त्याची काही इच्छा होती नाही म्हणे याची, म्हणून याले आणलं म्हणे. ते तर तुमच्यापेक्षा हुशार दिसू राहिले मला पोट्टे. ते हुशारच आहे ना, त्याच्या डोक्याला डोकसा लागते काय? हा, अरे काही ढंगाचे आहे का हे पोट्टे? हा, हातपार करून टाकली त्याईनं तर आज. त्याईनं आज डायरेक्ट खरोखरचे सापा आणले होते पूजा करासाठी. का हे घ्या म्हणे 50 रुपये द्या आणि पूजा करा. अरे बापरे, मग केली का त्या पूजा? मी कायले करतो पूजा, मी तर पूजेलेच चाललो होतो. म्हटलं हे लवकर उचलून घेऊन जा, हे त्याल्या घरी ने, हे इथं फालतू तमाशा नाही पाहिजे. हां, काही निघाला गिंगाला तो त्या डबकीच्या बाहेर म्हणजे झालं ना, घरातच घुसन ना तो डायरेक्ट. आणि कुठं लपून राहिला आणि नंतर आपण घरात गेलो ना आपल्याला डसला तर मग. जसे दिसते ते पोट्टे तसे नाही आहे. हा, 1 नंबरचे बस्तर पोट्टे आहे. आणि जर तो म्हटलं त्या डबकीतून निघाला असता त्या घरात घुसला असता तर मग काय केलं असतं त्या? मग हे 2 पोट्टे असते आणि मी असतो, बस असा झोडपला असता धरून यायले. त्याचे मायबापाही काही म्हणत नाही राजा, त्याईले काहीच नाही म्हणत. अरे मायबापाले थोडी ऐकते हे. आता घरचे म्हणून राहिलेले का तू लग्न करून टाक म्हणते. मग बरोबर तर म्हणून राहिले घरचे, करून टाक ना मग लग्न आता. आता किती वयानं लग्न करतं? झालं ना लग्नाचं वय लेका, त्याच्याही समोर चालला गेला ना तू. बरं मी गेलो आणि तू नाही गेला काय? का तू आता 18 आणि 19 वर्षाचाच आहे? आता म्या कुठं म्हटलं माय वय 18 आहे का 19 आहे? माय वय 30 आहे ना. आता काय 32चे 30 झाले का रे बा? तुम्ही दिवसांदिवस वयानं मोठे होऊ राहिले का लाईनी होऊ राहिले? आता तर त्याला लेका मी आधार कार्ड पाहिलं होतं तर 32 वर्षाचा आहे तू, आणि आता डायरेक्ट 30 सांगू राहिला. हे तर कमाल आहे त्याली. अधिक 3-4 वर्ष गेले का तुने निराधारचे पैसे भेटणं चालू होऊन जाते सरकारच्या इकडून, आणि तू म्हणू राहिला राजा का 30 वर्षाचाच आहे. कमाल आहे त्याली. अबे तूही लग्नाला निघाला आहे, लग्न करून टाक. मी आहे तुमच्याहून लाय ना. हो, पण माय थोडंसं कसं आहे, प्रेम प्रसंगाचं मॅटर आहे त्याच्याच्यानं थांबलेलं आहे का? आता शाहरुख याले घरून बर्डन आहे तर शाहरुख यानं करून घ्यायला पाहिजे, निघून झाले पाहिजे. आता जवळजवळ आतापासूनही त्यानं पोरी पाहणं चालू केलं तर त्याला इतक्या लवकर भेटते काय? सगळंच पाहिजे पोरीवाले. एवढ्यानं तर बरं झालं आहे. का ते आपल्या किस्मतीत होतं काही ना काही, म्हणून 2-2 एकर जमीन तरी झाली. कमीत कमी पोरीवाल्याला सांगायला तर झालं का 2 एकर बुवा जमीन आहे आणि त्याच्यात कोणाचा हिस्सा बी नाही आहे. तू या कोणासोबत लपला आहे रे बा? तू तर मला असं वाटतं का एखाद्या बाईसोबत आहे त्याला काही ना काही. बाईसोबत बोलतो तू असं मला वाटते.
डोक्यावर पडल्यासारखा कायले बोलू राहिला रे बा हं? अबे बाईसोबत लपडा करीन का मी पोरीसोबतच करन ना. नाही मला तू 3-4दा दिसला असा लपून लपून बोलतानी, त्याच्याच्यानं मला वाटलं बघा असं काही होऊ शकते. कारण आता पोरगी पटवाचं वय तर निघून गेलं त्याला. अबे तू आता अरे सल्ल्या मजा घेऊ राहिला तो. शांत राह जरासा. मग त्याला समजावून सांग तो काय बोलू राहिला तर कुकडेच बोलणं त्याचं वालं. शांत राहणार रे बा म्हणे. काय कुकडेच बोलू राहिला. पोरगी जाईन त्याच्यापाशी चालू आहे सध्या बोलणं. म्हणून तो जरासा थांबला आहे. आता पटकन तिले काय आहे तर विचारा म्हणा, करायचं आहे का नाही करायचं आहे तुले लग्न, नाही काय? नाही तर इकडे त्याला वय वाढत चाललं ना, मग वांदा होईन ना समोर चालून. याचंही बोलणं बरोबर नाही काय. तूच विचार कर. तू तिच्या भरोशावर राहशील, त्या वय वाढत जायन, मग कोणी पोरगी तुले पसंत करण काय? त्याच्यात त्याला टकलाही पडू राहिलं. तुले माहित आहे आता. काय लेका शाहरुख हसू राहिला तू. तुला हसा येऊ राहिला. हसा मले ह्या गोष्टीचा येऊ राहिला काय म्हणे का बा बाईसोबतच चक्कर आहे काय म्हणून मला हसा आला. तुले तर सगळं माहित आहे ना. अरे कोण होय काय होय आम्हाला तर सांग मग. अरे मोनिका नाही पाहिली का त्या मोनिका काळतोंडे. अबे तिले तर चिडवते बे पोट्टे. मोनिका ओ माय डार्लिंग. मग कसं? कोण चिडवते तिले असं. मोनिका ओ माय डार्लिंग मले फक्त त्याचे नाव सांग. मग ते आहे मी आहे. मग फक्त नाव सांग कोणते पोट्टे होतं ते. डबल चिडवणच नाही. अबे तिले तर अर्धा गाव चिडवते. मग का तू अर्ध्या गावाले मारत राहशील काय? बंद कर ना हे पगलेच आहे त्याले. आणि ते कशी काय पटली रे तुले? तिच्या एरियातून मी जाओ कचरा गाडी घेऊन तर ते तिचाच फोन आला मला स्वतःहून आणि ते म्हणे का मी तुले पसंत करतो. मग झालं काय आहे त्याच्यात. तू ये वय पाय राजा, तिचं वय पाय. तू झाला आले का आता सध्याच्या घडीले 32चा 33चा होऊ राहिला. 2 महिन्यात आता तू 33चा होतं. आणि ते एवढ्या कमी वयाची पोरगी 21-22 वर्षाची असन ते. काही तालमीलच नाही आहे ना तुमचा. काही राजा कुकडे यायच्या भरोशावर काही बसू नको. शाहरुख आहे तू त्याला तालमील लावून घे. यायचं काही मला काही खरं वाटत नाही गणित. तुले म्हणू राहिले ना त्या घरचे. निघून जाय तू. तात्यावर एक निरोप टाकून दे कानावर का बा मी लग्नाला निघालो आहे. असन कोणी हिशोबाची पोरगी तर मला सांग जा. मोहनचं लग्न त्याईनंच दिलं जोडून. आता घरच्याईले म्हटलं तर घरचे म्हणे का आपल्या नात्यात पोरगी आहे नाही. सगळ्या शिकल्या सवरल्या आहे म्हणे. डॉक्टर इंजिनियर हे ते. आता तू कचरा गाडीवर चालला तुले पोरगी कशी काय देणार आहे म्हणे ते. मला आता तात्यालेच म्हणा लागन. चल मी येतो बाबा. मला उराला उशीर पाहिजो बाबा. सल्ल्याचं काही मला खरं नाही वाटू राहिलं. याले फालतू सांगितलं यार. याला सांगायला नव्हतं पाहिजे. चबरा आहे ना हा. चबरा आहे 1 नंबरचा. त्याला आज ना उद्या माहीत पडतच होतं. फक्त तू एक दक्षता घे आता. का हे गोष्ट आता मला माहीत झालेली आहे. मनाले माहीत झालेली आहे. याच्या व्यतिरिक्त कोणाला माहीत नाही आहे. नाही मोहनले माहित आहे ना. मोहनले मॅच सांगितलं होतं आणि मोहन बी सांगे मला असं बोल म्हणून. बरं एक मोहन पकड म्हणजे आपण 4 जण झालो. 4 हे गोष्ट 5व्याला माहीत नाही पडली पाहिजे. आणि तू जेव्हा लग्नाला निघशील तेव्हाच तात्याला सांगून देजो. सध्या तात्याले येले त्याले कोणाला सांगू नको. नाही हे गोष्ट सध्या मी कोणालाच सांगत नाही. तू जवळचा होता ना. तुले सांगितलं आणि मोहनले सांगितलं. आता हे ना इलाजानं येले सांगा लागलं. नाही तर बस. तुले कोण शिकवले मग चेत्या सापा पकडणं? ते हाय माच एवढे. पण कसं आहे ते माय गुरुजीच आहे असं मी म्हणू शकतो. ते गुरुजी सारखेच आहे मावाल्या. त्यानं मला शिकवलं आणि फक्त मला शिकवलं. त्याच्यानंतर त्यानं कोणालाच ते गुरु दक्षिणा दिली नाही. हा पण कोण होते ते तर सांग. सांगतो. धीर ठेवा लागत असते. धीर ठेवा. सगळंच सांगतो तुम्हाला. आम्हाला शिकवणं कसे पकडा लागते तर साप. मी माया गुरुपासून काही फुकटा शिकलो नाही. त्याने दक्षिणा मागितली होती. मी त्याला फुल नाही पण फुलाची पाकळी दिली. फुलाचीच पाकळी पाहिजे ना. कोणत्या फुलाची पाकळी पाहिजे सांगा. गुलाबाची पाहिजे, झेंडूची पाहिजे का जास्वंदाची पाहिजे? तू सांग फक्त कायची पाहिजे तुला देतो. अरे तसं नाही ना रे बा. दक्षिणा म्हणजे पैशाची दक्षिणा दिली. मी असं ते मन नाही आहे का फुल नाही फुलाची पाकळी तशा टाईप गोष्ट सांगू राहिलो मी. फुलाच्या पाकळ्या देशील का गुरुजीले? तसं नसते जमत. कारण सर्प पकडणं हे काय तोंडाचा खेळ नाही आहे. तुम्हाला माहित आहे. जर का डसला सर तर झालं मग डायरेक्ट माणूस वरतं. मग वरचे सर्पच पकडा लागते. तू चांगला ट्रेन झाला आहे ना पण त्याच्यापाशी. चांगला म्हणजे अरे आजचा जो नाग होता विचार बरं येले. का रे पाशा कसा होता आजचा नाग? अरे लय खतरनाक होता पकडलेला. चांगला फणीच काढे तो. घडी फुस आवाज करे. खतरनाक होता रे ऐकलं ना. खोटा धंदा नाही आपलावाला. ओरिजिनल काम आहे. ओरिजिनल. डुप्लिकेट काम आहे नाही. बरं ते जाऊ दे. ओरिजिनल काम आहे डुप्लिकेट काम आहे. तू कधी शिकवतं ते सांग. फालतू गोष्टी नको करू बरं. फालतू गोष्टी मी कायले करू.
तुम्ही सांगा तुम्हाला कधी शिकायचं आहे, मी तुम्हाला शिकवायला तयार आहे. तुम्हाला मी 1 महिन्यात 1 नंबर ट्रेन करून देतो. पैसे किती लागन ते सांग, मग त्याला वक्तात माहित आहे काय पैसे वाढते. ते नको सांगू, पैसे सांग किती पाहिजे तर. तसे तर मी काही पैसे घेत नाही, पण कसं असते गुरुदक्षिणा हे द्याच लागते. आणि मी आता तुमचा गुरु बनन तर आता माया गुरु कोणी ना कोणी होताच ना. हा पण तुझ्या गुरु होता कोण ते तर सांग. माया गुरु जो आहे मी त्याचं नाव घेतो, परमपूज्य सोन्या बाबा. हेच माय गुरु होते आणि मी याचा चेला होतो, कारण साप मापेक्षा हे लय पकडते. मग आम्ही डायरेक्ट सोन्यापाशी शिकतो ना साप पकडणं, त्यापाशी कायले शिकू? नाही शिकू शकत तुम्ही, कारण सोन्यानं मला शिकवलं आणि त्याच्यानंतर तो त्याची विद्या हे भुलून गेला तर कशा पद्धतीनं साप पकडा लागते. म्हणून तुम्हाला माझ्याशिवाय पर्याय आहे नाही. शिकायचं असेल तर उद्या 500-500 रुपये घेऊन या. 500-500 रुपयात मी तुम्हाला शिकवून देतो. पण एक अट आहे का कोणतेही साप तुम्ही पकडसान त्याले न काही करता तुम्हाला ते जंगलात सोडा लागल. जर का तुम्ही असं केलं नाही तर फॉरेस्टवाले आहे आणि तुम्ही आहे बस. नाही ना रे बा, अशा घरी घरी निघते ना इकडे तिकडे गल्लीत एरियातनी, ते पकडाचे आणि जंगलात सोडीन आम्ही. नाही तर आम्ही काय ते का घरी ठेवणार आहे काय? ते का कबूतर होय का ते घरी ठेवीन? तेच म्हणून राहिलो तुम्हाला. चला आजची मीटिंग इथंच खतम करू. जय जवान जय किसान. चला व्हा घरी लवकर. जरा लवकर लवकर येत जाय ना रे. मार ते कचऱ्याच्या पेट्या भरून राहिल्या, तुमचं याचं नावच नाही. आखरी आम्हालाच गाडीवर नेऊन फेका लागू राहिला तिकडे. सरपंच साहेबानं 2 दिवसातून एकदा चक्कर मारायला लावला. तुम्ही जमा करून ठेवा, आम्ही येतो. दुसऱ्या दिवशी काही करून येईन म्हणजे येईन. मग तुमचं काम आहे काय? का तिकडे नेऊन फेकाचं? आम्ही 2 दिवसातून एकदा येऊन तर राहिलो ना. अरे रोज येत जा ना तुम्ही, रोज कचरा जमा होते ना. अरे रोज कचरा कसा काय जमा होईन? एवढ्याला कचरा निघू राहिला का घरातला? रे जरासा लवकर आण ना, कामं राहिले घरचे बाकी. लवकर आण जरासा, लवकर लवकर आणत जाणार रे. जरासा इथं वाटपा लागते तुमची. सगळ्याच्यासाठी थांबा लागते ना, नाही तर मग समोर गेल्यावर आपल्याला मांगा आवाज देते. असं असलं का जातच नाही. समोर गेल्यावर मागा आवाज असा कसा देते? त्याच्या टायमापर्यंत थांबायचं का आपण? आपल्या टायमापर्यंत थांबायचं बस. त्याला समजत नाही का 1 दिवस अगोदर गाडी येते म्हणून? जाऊ दे आता, काय बोलता. चल जाऊ दे समोर. कुठं चालले रे बाबा एवढे जण? गणपती आणायला चालले काय? नाही यायले साप पकडणं शिकवतो. सरप मित्र बनवतो ना यायले. सांगा लागते का आता तुमच्या मायबापाले? फालतूचे कामं करायला चालले काय? तो साप कमी जास्त जर झालं काही डसला एखाद्याले तर मग कसं? अरे असा कसा डसन साप? शिकलो आहे ना आम्ही. कहून काल पाहिलं नाही काय कसा चांगला खपनाडा साप आणला होता? हे फालतूचे धंदे बंद करा तुमचे उजागरीचे. कोणाला जर काही झालं तर मग कसं? कोणावर येऊन पडन? तू यावर. मायावर कसा येईल? तू यावर तर नाही येईन ना म्हटलं, असं म्हणायचं होतं. तू यावर तर नाही येईन ना, आमच्यावर येईन ना. हे तुमच्यावर आमच्यावर करू नका. हे फालतू धंदे बंद करा तुमचेवाले. बिलकुल बंद करा. हे असे जायचं नाही. जर ते फॉरेस्ट ऑफिसर वाल्याने जर पाहिलं ना तुम्हाला सगळ्याच्या सगळ्याला म्हटलं जैलाच्या अंदर टाकन. ह्या पोट्याच्या मागे बिलकुल लागू नका तुम्ही. आणि रिंक्या तू ते ऑटो दिला सोडून आणि याच्या मागे लागू राहिला का तू? काय फायदा काय? ते सरप मित्र बनून तुम्हाला काय फायदा आहे? लवकर सगळ्याच्या सगळे आपापल्या घरी व्हा लवकर, नाही तर मी येन, नाही तर फोन लावून घरी का हे असे कामं करायला गेले म्हणून, साप पकडायला गेले म्हणून. यायला अकला नाही आहे दोघायले, तुम्हाला नाही आहे काय? लवकर निघा इथून. मोहनदा हे गलत केलं त्या. एवढं लक्षात ठेवतो. आणि त्याला जर कमी जास्त झालं असतं तो साप डसला असता तर मग काय? ते मगचं मग पाहून घेत होतो. पण तुझे हे काम नव्हतं. 500-500 रुपये घेऊन राहिलो होतो म्हटलं त्याच्यापासून. पाहून घेईन तुले मोहनदा, पाहून घेईन. कोणी मरो का वाचो, यायची कमाई चालू राहिली म्हणजे बस आहे. अरे काय झालं मोहन सेठ? काही नाही, हे 2 पोट्टे पुरे आपल्या गावातल्या पोट्ट्याले साप पकडणं शिकवायसाठी निवड राहिले होते 500-500 रुपये घेऊन. नाही त्याला अडवलं. नाही म्हटलं मला जर जाताना दिसले मी सारखं तुमच्या मायबापाले नाव सांगन. कमी जास्त जर कोणाला काही झालं तर मग कोण जबाबदार राहील? हे बरं केलं मोहन ते हाकललं. आणि बिंदास घरी सांगून द्यायचं आणि या 2 पोट्ट्याचंही नाव सांगायचं सोबत. नाही हे अतिच झाली नाही का आता? जास्तच हुशारपणा करू राहिले ते. त्याची हुशारी एखादा अंगावर आल्यावर मग माहीत पडन. खेळ वाटला का त्याला ते साप पकडणं म्हणजे? डसला तर मग चल येतो रे. काहून आज नाही पाहिजे का तंबाखू चुन्याची पुडी? नाही ते तशीच राहिली आहे रात्रीची, पान खाल्लं तर त्याच्यानं राहू द्या आता. अरे कुठं चालला रे? येतो जरा दवाखान्यातून. हे पा जास्त काही मारू नका. पयाटीवर एकदम हलका मारा. सोयाबीनवर मारा लागन ना. सोयाबीनवर बी हलकाच मारा. अरे वाढते का नाही वाढत? काय एवढंच राहते का? हे सगळं काही तर बरोबर भेटू राहिलं आता याले. हे कायले आले वावरात? तात्या
थोडं काम होतं तुमच्यासोबत. बोला ना मग, कोणतं काम होतं तर? हे असं उभं राहून नाही सांगू शकत तुम्हाला. मग कसं सांगता? झोपून सांगता काय? नाही ना, तसं म्हणणं नाही, पण कसं बसू म्हटलं एका ठिकाणी. हे कसं मला थोडंसं वैयक्तिक बोलायचं होतं म्हणून. या इकडे. तात्या, वय वाढत चाललं मायावाला. आता 2 एकर वावर आहे हा, आणि आता कचरा गाडीवर लागलो आहे. आता मी झालो आहे 31 वर्षाचा. आता मला 4 महिन्यानं 32 लागते. मग कने मला अडचण जाया. अडचण? कोणत्या गोष्टीची अडचण जाईन तुले? तर वावर आहे राजा, मस्त वावरात काही ना काही पीक पाणी काढ. कायचं अडचण जाते? पैशा पाण्याचं काही अडचण जाते काय? काय घ्यायचं आहे तुले? नाही नाही, काही घ्यायचं नाही आहे. माय म्हणणं असं होतं का मला लग्न करायचं आहे. लग्न करायचं आहे तर मग घरच्या म्हण त्यावाले मला लग्न करायचं आहे म्हणा. माझ्या वयला चाललं होत म्हणा. आणि काय आहे, एखादी नात्यातली रसन मामबहीण नाही तर आतो बहीण करून घे तिच्यासोबत लग्न. जास्त डोक्याला त्रास कायले करत बसतं? नाही तर कुठं लफडा असन त्याला तिच्यासोबत करून टाक. कोर्ट मॅरेज करून टाक. सया मारायला आम्ही येतो, नाही का रे सल्ल्या? अरे नाही ना, लपडा गिबडा काहीच नाही त्याचा. मग कसं काय? मला तर वाटते तुले 2 मामबहिणी आहे, 3 आतो बहिणी आहे. त्याच्यातली एखादी पाहून घे ना. पहिले त्या घरी वावर नव्हतं, आता तर त्या इथं 2 एकर बी आहे त्या मालकी हक्काचं. घर व्यवस्थित आहे त्याला, अधिक का पाहिजे हा? आणि आता त्याला वाला महिनाही वाढते, म्हणजे समजा 10,000 रुपये महिना होते तुम्हाला. आणि 12च्या बाद तुम्ही दुसरंही काम करू शकता. 12च्या बाद तुम्ही वावरातलंही केलं तर चांगलं पीक ते तुम्हाला वावरात दे. नाही, ते तर करायचंच आहे आपल्याला. आता आपल्याला वावरातलंही करायचंच आहे, आणि 12 वाजेपर्यंत तिकडलं कामही निपटून जाते. म्हणजे इकडलंही मोलमजुरी आणि इकडे पैसा पाणी. तू पहिले त्याला मामबहिणीले आतो बहिणीले म्हण, म्हणजे आत्याले म्हण आणि मामा मामीले म्हण. हे असं असं सगळं आपलं आहे म्हणा. काय म्हणते ते पाय. मी इकडे फोन लावतोच त्या मामाले. मामाले लावतो, मामी सोबत बोलतो, आत्यासोबत बोलतो त्यावाल्या. का पोरगा चांगला आहे बा, गॅरंटीवाला आहे, आणि मी सगळं काही बरोबर ॲडजस्ट करून देतो तुले. ठीक आहे? आणि त्यानं जर म्हटलं का आमच्या पोरी आम्ही तुले देत नाही, तर मग कसं करा? मग कसं काय करा? मग काही करू नको तू लग्न. मग राह तसाच. काय फरक पडू राहिला? 1-2 पाहिजे बिना गावात बिना लग्नाचे सगळे लग्न करन तर मग कसं होईल? तात्या, फालतू मजा नका घेऊ ना. मी इथं मजा घ्यायला आलो काय? मी इथं जे बी आहे ते म्हटलं तुमच्यासोबत डायरेक्ट बोलू राहिलो. मी कोणासोबत असं बोलू नाही शकत. पहिले तू त्या नातेवाईकात जोर लाव, जेवढा होते तेवढा. चांगली इकडे तिकडे अशी फिल्डिंग लाव. त्याच्यानंतर जर नंतर पाहू. पण तू सांग, त्या मामाला 2 पोरी आहे, आत्याला 3 पोरी आहे. मग ते म्हणत नाही का बाकीचे? जर आपण बाहेर इकडे जाऊ पोरी पाले तर डायरेक्ट म्हणत ना ते का तुम्हाला बा हेच नाही देऊ राहिले. काय कारण ते नाही देऊ राहिले बा तुम्हाला? आणि त्याच्यात त्याला शिक्षण बी काही एवढं काही खास झालेलं नाही आहे, तुले माहीत आहे. शिक्षण जरी माझे कमी झालं असं, पण मला इंग्लिश हिंदी बी येते आणि मराठी येते, वाचता लिहिता येते. मग अधिक काय पाहिजे? परिस्थितीच्या ना आपण समोर शिकलो नाही, बाकी नापास तो कायच्यातच नाही झालो आहे. नाही, हे सगळं बरोबर आहे म्हणा त्याला. पण आजकालचे कसं आहे, थोडंसं कठीण वाटते ना. म्हणजे विचारतो आपण समोरच्या व्यक्तीला, तर समोरचा व्यक्ती काय म्हणते आपल्याला का पोरगी हाय पाय लेवलची शिकलेली आहे, पोरगा असाच आहे बाहेर टोंड्या. मग कसं करशील? तुम्ही जरासा जोर लावा मामाले मामीले म्हणून, आणि आत्याले बी 2 पैकी 1 जर भेटली आपल्याला तर जमून जाते ताल आपला. मग कायले इकडे तिकडे पाहा लागते. आणि जर नाहीच जमला तर तुम्हाला जसं ते तुम्ही मोहनले पाहून दिली तसं तुम्हाला माझ्यासाठी बी करणं आहे. मी तुले पक्का तर नाही सांगत, पण मी तुले असा शब्दही नाही देत का मी त्यासाठी करण नाही म्हणून. मी करन, माझ्याकडून जेवढं होते तेवढा मी प्रयत्न करन. पण पहिले आपल्याला इकडे जोर लावणं आहे. तू त्या आईबाबाले म्हण का यायले म्हणून पाय म्हणा. अरे ते तर म्हणू राहिले का त्या कुठं लफडा असन तर डायरेक्ट तू घेऊन ये कोर्ट मॅरेज करून. आजूबाजूचे घरचे जे ओळखीचे आहे तोंडा इंडावरचे त्याला मस्त जेवायला देऊ आणि विषय खतम करून टाकू. सगळाच खर्च वाचते आपला, नवरदेव राशीचा याचा त्याचा. त्रास घ्यायचं काम नाही. अरे नाही रे, दिमाग खराब झाला का त्याला? लग्न जरा चांगलं कर, पद्धतशीर. त्या मायबापाच्या मनानं जेवढं ऐकायचं आहे तेवढंच ऐक, फालतू नको ऐकू. लग्नासारखंच कर. हे काय डबल होणार आहे का त्याला? जसा वाढदिवस करते तसं. मी तर करतोच. मापाशी पैशाची मी तेवढी सोयसाय लावून ठेवली आहे. चांगलं लग्न करायची म्हणजे कम बजेटमध्येच करणं आहे आपल्याला, जास्त काही धामधूम करायची नाही आहे. पण पोरगी भेटली पाहिजे लग्नासाठी. त्या लग्न झाल्यावर तर मग काही दिवसानं याचंही पाहा लागते सल्ल्याचं. का रे बाबा सल्ल्या, तू ये लग्नाचं पाहा लागते ना. तू याच्यासोबत वय वाढत चाललं ना, 1 वर्षानं तू मोठा आहे. तुम्ही पहिले याचं तर करा. माया लोड नाही आहे, माया जरा चालू आहे एका इकडे.
जरा अटीटटीवर काम आलेलं आहे, काटाकाटीवर. अरे बापरे, याच्यासारखाच त्या बिले का कुठं ना कुठं नेम लावून घ्यायचा होता शाहरुख. लय त्रास उराला मला डॉक्टर साहेब. लवकर याचा काही ना काहीतरी परमनंट इलाज सांगा. याचा परमनंट इलाज तर नाही आहे, खाण्यापिण्यावर नियंत्रण करा लागन तुले. तू एक काम करत जाय, तू मसाल्याचं खाणं, तिखट खाणं एकदम बंद करून टाक. हे कमी प्रमाणात आहे. हे जर वाढलं मग तात्यासारखं डायरेक्ट ऑपरेशनच करा लागन तुले. पण एवढं तर काही खात नाही मी मसाल्याचं. बस एखांडाव ते मटण गिटन असलं घरी तेव्हा गरम मसाला खाल्ल्या जाते, नाही तर खात बी नाही मी. अरे तो एखांडाव खाय का तू रोज खाय, फरक पडते. तू बिलकुल परमनंट खाणंच बंद करून टाक. तुले सप्पा सांगणं आहे. तू गरम मसाल्याले हातच नको लावू. नाही तर मग एक काम कर, तुले सारखं सारखं सांगतो, तुले चाय बी बंद कर लागन. चायनं बी होते कोणाकोणाले. नाही तर मग तू ऑपरेशन करून घे. पाय बा, ऑपरेशन काही मी करत नाही, मला गोळ्या लिहून द्या. गोळ्या घेतो मी. मागे मला गोळ्यानं आराम पडला होता थोडासा. बरं ठीक आहे, मी गोळ्या लिहून देतो तुले. बरोबर पद्धतशीर घेत जाय, पण सांगितलं तेवढं करत जाय. आणि घरी तर आहेस ना गाई म्हशी, तर त्याचावाला रोज ताक पेत जाय तू. येऊन जाईन ना जाग्यावर. हा, आराम पडन थोडासा ते ना. पोरीवाल्याचे भावालय वाढले आता. हा, पोरीवाल्याला सरकारी नोकरीवाला पाहिजे, वावर धुराय पाहिजे, घर बांधलेलं पाहिजे, सगळं व्यवस्थित पाहिजे. एवढं सारं भेटून बी सपासपास म्हणते काय याचे मायबाप नाही पाहिजे म्हणते. सांगा, कुठंही तसंच आहे माय. आता सगळं इकडेच तसं आहे. काळ बदलला, ते आपल्या काळात जमून गेलं. हा, नवरा किती काय झोडपे काही करे तरी आपण जाऊ नाही. आणि गेलो बी तर आपले मायबाप वापस पाठवून दे घरी, होय म्हणून तिकडे जे काय आता तू तेच आहे म्हणून. आणि आता तसं नाही आहे ना. आता जर एखादी झापड काय जरासं बोललं बी तर मायबापच म्हणते तू येऊन जा इकडे, आणि फारकती घेते आणि हिस्सा घेऊन घेते, तिकडे दुसऱ्या इकडे लग्न येते ते करून तिचं. उषा होय का होते? माझ्या डोळ्यानं बरोबर तरकून नाही राहिलं. पाय बरं, उषा होय का ते? हा, उषाच होय. उषा कुठं चालली वा? बसली का व कुसुम काकू? हा बसली. तू कुठं चालली एकटी? अरे काही नाही, ते पेट्या येऊ राहिल्या ना कामगार कल्याणच्या, ते करायला चालली. त्याच्यासाठी कागदपत्र जोडू राहिली. अरे का नुसतं का त्याच्याच मागे लागशील काय? पेटी आणू दे, हे आणू दे, ते आणू दे. हा, आता सून याचा योग आहे त्या घरात, आणि तू पाहू राहील ते पेटी आणायची. अहो किती मोठा झाला तो, मा मनाहून मोठा आहे ना. हा, कमीत कमी 33-34 वर्षाचा आहे तो. करणं त्याचं लग्न, पाय ना एखादी पोरगी. आता तर वावर घेतलं तुम्ही, घर आहे बांधलेलं आहे. आता कामोकामी लागला तो. टाकणं त्याचं लवकर लग्न करून, बैकून जाईन बरं तो. हे पाय, आता हे 1-2 वर्ष गेले तर पटकन म्हटलं मनाचं लग्न करतो. जास्त टाइमपास करत नाही, नाही तर मग हे वाया जाते पोट्टे. नाही बैकत गिकत नाही म्हणत हो, तेवढा हुशार आहे. असा म्हणजे कोणाच्या झाशा गिशात नाहीये, तेवढा चॅप्टर आहे तो. आता चॅप्टर आहे म्हणूनच त्यानं 2 एकर जमीन घेतली ना. आमच्याच्यानं घेणं झाली काय? काय होईल तुमच्याच्यानं घेणं? मार 5-5 लेकराचे लग्न केले तुम्ही, काय होईल? 4 पोरी झाल्या, आता हा एक 5वा. पाय ना मग एखादी त्या नात्यातली पोरगी करून टाकू. काय आहे त्याच्यात? नाही हुंडा थोडी पाहिजे आम्हाला, काहीच नाही पाहिजे. बस पोरगी द्या, बस, बाकी काहीच नाही. हुंडा तर तसाही नाही भेटत बाई तुले. तू जर हुंडा म्हणशील तर पोरगी नाही भेटत तुले. बस मग बोंबलं. माया नात्यात सगळ्या पोरी शिकल्या सवरल्या आहे. त्या पोरग किती वर्ग शिकला आहे? मॅट्रिक पास आहे तो. मॅट्रिक पास आहे. त्या टायमा आमची परिस्थिती नव्हती म्हणून त्याला शिकायला नाही लावलं. हा, हे बरोबर आहे तुमचं. तुमची परिस्थिती नव्हती म्हणून त्याला शिकायला नाही लावलं, आणि इकडे तिकडे गावात रावटायला लावलं. हे बरी परिस्थिती होती तुमची. कॅटरसच्या कामावर पाठवे त्याले. हा, त्याला दिसली पैशाची लालूच, आणि तुम्हाला दिसली. मग काय तर शिकू देता तुम्ही? कॅटरसवरच पाठवला त्याले. दिलं बिचाराले शिक्षणातून मुक्त करून. सांगू राहिली मोठी तर परिस्थिती नव्हती. अरे झालं काय तेल खतम? तेल खतम होणारच नाही काय? काल नागपंचमीचा सण नाही झाला काय? तिले म्हणू काय, तिच्या नात्यात असन तर एखादी पोरगी कमी शिकली सवरली चालन ना? चालते ना, म्हणून पा. अरे एखादी पोरगी आहे काय लग्नाची त्या नात्यात? कोणासाठी पाहिजे? आहे तर लागन तेवढे. आपल्या शाहरुख्यासाठी 2 एकर जमीन घेतली, घर आहे, सगळंच व्यवस्थित आहे. पा असन तर एखादी. आपल्याला गरीबाची चालते असं काही नाही. हुंडा गिंडा तर पाहिजेच नाही आपल्याला. तू याच नात्यात लागन तेवढ्या पोरी आहे. त्या भावाले आहे 2 पोरी, तू या ननदले आहे 4 पोरी. त्याचीच पोरगी घे ना एखादी करून. शिकल्या जास्त आहे ना त्या. कोणी डॉक्टर करू राहिलं, कोणी इंजिनियर करू राहिलं. अहो तर माया नात्यात शिकल्या सवरल्याच पोरी आहे ना. तिथंच तर पंचायत पडू राहिली. ते म्हणते काय जेवढ्या शिकल्या आहे त्याच्यापेक्षा जास्त चालते, कमी नाही चालत. आता तुम्हाला तर माहित आहे साधा माधा काम आहे आपलं. असं तर पाय एखादं, पाय ना असं तर. तेवढंच आपल्याला मेकअप करून थोडंसं 2-3 दिवस म्हटलं घुमायला भेटन लग्नातनी. बाकी काय आहे विचारून पाहिन बाई मी. काम कोणतं करते तर हे कचरा गाडीवर करते ते सांगू का मग? का वावर करते ते सांगू? जे हाय ते सांगा.
चोरी चपाळीचं काम नाही पाहिजे. मग म्हटलं नाही पाहिजे का तुम्ही तर हे सांगितलं नव्हतं आणि मग हे करू राहिले. जे आहे ते सांगा. बरं बरं मी विचारून पाहिजे. जमला तर मग करून टाकू आपण. अरे जाणं व तेल आणाले का तिथं गोष्टीच करशील काय? जाणं किती वेळची गोष्टी करू राहिली. चालली